गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळातील खांदेपालटाविषयी जोरदार चर्चा सुरू आहेत। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वारंवार सेल्फ गोल करत असल्यानं त्यांचं मंत्रिपद आता धोक्यात आलंय। येत्या काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटेंची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी होणार आहे अशी चर्चा आहे। तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावरही गंडांतर येण्याची शक्यता वर्तवली जाते। अशातच माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरून दूर केल्यास त्यांच्या जागी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात आणलं जाऊ शकतं अशी हवा पसरली आहे। परंतु आता या सगळ्या शक्यतांना फाटा देत राज्य मंत्रिमंडळात सध्या अज्ञातवासात असलेल्या नेत्याची वाईल्ड कार्ड एंट्री होण्याची शक्यता आहे। शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचं नाव अचानक मंत्रिमंडळासाठी चर्चेत आलंय। त्याला कारण आहे एकनाथ शिंदेंनी घेतलेली तानाजी सावंतांची भेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंतांच्या पुण्यातील घरी जात त्यांची भेट घेतली। ही भेट राजकीय बदलाचे संकेत मानली जाते।